त्याच्या नाड्या आवडलेल्या. अदानीच्या घशात मी धारावी घातली नव्हती, मुंबई अदानीच्या घशात घातली नव्हती. हेच तर त्यांचं दुःख आहे, म्हणून तर माझं सरकार पाडलं. बरोबर आहे. मात्र आत्ताच्या काळामध्ये ज्यावेळेला आपण आता तुम्ही तिजोरी जी मुंबई महापालिकेची आहे त्याचा विषय काढलात म्हणून मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. ठेवींवरती डोळा असल्याचं तुम्ही म्हणतात. मुंबईतल्या महत्वाच्या जागांवरती देखील डोळा आहे का? कारण कालच्या शिवतीर्थावरती बोलत असताना मुंबई विमानतळाचा मुद्दा उपस्थित केला गेला. तेवढंच काय तर वरळीला ज्यावेळेला आम्ही गेलो, वरळीला असलेली शूटिंग रेंज त्या जागेवरती देखील डोळा आहे. बघा, आता माझ्याकडे ते चित्र नाहीये, संकल्प चित्र. मी 2017 साली रेसकोर्स हे पब्लिक गार्डन करायला पाहिजे ही कल्पना माझी तुमची होती. मी तेव्हा प्रेझेंटेशन दिलेलं. त्याच्यानंतर यांनी ती पाडून टाकली. आता त्याच्यात लीज करार विरार झालेत. आता ते म्हणतात ते करणार, किती जागेचं करणार, पण त्याचबरोबर तिकडे 7 स्टार हॉटेल बांधणार. तिकडे सुद्धा बिल्डरचं आलंच. वरळी डेअरी, तिथे मी जागतिक दर्जाचं मत्स्यालय करणार होतो मुंबई महापालिकेच्या किनाऱ्याजवळ. बरोबर आहे. ती आता त्यांनी बंद केलेली आहे. ती तिकडे बिल्डरला देणार. बरोबर आहे. शूटिंग रेंज हा त्यालाच जोडून आला. त्याच्यानंतर मी मराठी रंगभूमीचं दालन करणार होतो, बिर्ला मातोश्री, बिर्ला चौपाटी, ते त्यांनी बिल्डरला दिलं. मराठी भाषा भवन हे अजून पाडून ठेवले नाही. तर ह्या काही, आणि त्याच्या बदल्यात अदानीला धारावी दिली. प्रचंड बेसुमार TDR दिलेला आहे. कुर्ला मदर डेअरीची जागा दिली, मुरुंडची जागा दिली, देवनार डम्पिंग ग्राउंड दिलेलं आहे, कांजूरमारचं मिठागर दिलेलं आहे, दहिसर चेक नाक्याची जागा दिलेली आहे, त्याच्यानंतर वांद्रा रेक्लेमेशनची जागा दिलेली आहे. कितीतरी जागा, म्हणजे सबकुछ. पूर्वी जे म्हणायचं ना, सब भूमी गोपाल की, तशी सब भूमी अदानी की. आणि त्याच्यात मुंबईमध्ये, म्हणून आम्ही त्याला अदानिस्तान होऊ देणार नाही हे जे म्हणतो ते तेवढ्यासाठी. बरोबर आहे. पुढचं